भरपूर बदल झाले, पूर्ण तालुक्याचा एकदम विकास झाला, उजनीचं पाणी बारशी यायला लागले. आता त्यांच्या समोर उमेदवार पक्की मोठी दिली, काही कोण नाही, पक्की नाही, काय नाही, भालकी आहे दिसते. बालकीनं 11 वर्षात काहीच काम केलेलं नाही. 100% येणार निवडून. शिवसेनेमुळे का भाजपमुळे? शिवसेना भाजप दोन्ही एकच आहे. वातावरण चांगलं आहे. कोणाला? समाधान दादा अवताडे. पाणी प्रश्नाचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी भूमिपूजन केलं. कारण भाजपच्या माध्यमातून जो तालुक्यात आजपर्यंत जो निधी आलेला आहे तो केवळ देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच तो आलेला आहे. आणि पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्यानं त्यांच्या विकास कामाचा निधी नुसता नाही तर कामं करून दाखवलेले. वातावरण पूर्णपणे भाजपमय वातावरण आहे. नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सोलापुरात होते. या सभेसाठी सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरातनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नागरिक आलेले आहेत, येत आहेत. काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत आपण बोलणार आहोत. नेमकं BJPसाठी यंदाचं निवडणुकीचं वातावरण कसं आहे, काय? नमस्कार दादा, काय नाव आहे? नमस्कार, अमोल माने, मंगळवेढा. कुठून आलं? मंगळवेढा आलो. प्रॉपर मंगळवेढा? येडराव म्हणून गाव आहे, बरं. मंगळवेढ्यामध्ये आहे. काय वातावरण? वातावरण पूर्णपणे भाजपमय वातावरण आहे. विद्यमान आमदार समाधानदादा अवताडे यांनी जो विकास काम केलेला आहे, ज्यांनी जो विकासाचा धूमधडाका केलेला आहे, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये टोटली 3 ते 3.5 हजार कोटीचा निधीच्या स्वरूपात आणलेला आहे. सोपं आहे का अवघड आहे? तर पूर्णपणे सोपं इलेक्शन आहे आमच्यासाठी, कारण आम्ही विकासाच्या जोरावरच मतदान मागत आहे. आता समोर कोण आहे उमेदवार? समोर काँग्रेसकडून भगीरथ भालके म्हणून आहेत आणि तुतारीकडून अनिल सावंत म्हणून आहेत. अशा तिरंगी लढत आमच्या मंगळवेढा पंढरपूरमध्ये होत आहे. तुमचं मत आहे? आमचं मत आहे समाधानदादा अवताडे यांनी जो विकास केलेला आहे, जो पाणी प्रश्न मिटवलेला आहे, रस्त्याचा विकास असू द्या, पाण्याचा प्रश्न असू द्या, आरोग्याचा प्रश्न असू द्या, हा मोठ्या प्रमाणात सोडवल्यामुळं आम्ही समाधानदादा अवताडे यांच्या पाठीमागे खंबीर असतो. मोदींच्या सभेचा काही फरक पडतो का? मोदीच्या सभेचा फरक तर जाणीवपूर्वक पडतोच. कारण मोदी साहेबांचं जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जे योजना आहेत त्या योजना पूर्णपणे तळागाळापर्यंत पोचल्या आहेत. त्यामध्ये अन्न सुरक्षा असू द्या किंवा 1 रुपया पीक विमा असू द्या किंवा नमो योजना असू द्या, ह्या असंख्य अशा योजना नरेंद्र मोदी साहेबांनी पसरवल्यामुळे सर्व जनतेमध्ये एक सुखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नमस्कार नेते, कुठून आलात? नमस्कार, मंगळवेढाहून आलो. काय कशासाठी? मोदीजींच्या सभेसाठी आलो. मोदीजींची सभा. कोण आहे मंगळवेढ्याला उमेदवार? समाधानदादा अवताडे. काय वातावरण? वातावरण 1 नंबरनं निवडून येणार. बरं. हो. कोणत्या मुद्द्यामुळं? विकास कामं गेल्या 2.5 वर्षे पोटनिवडणुकीमध्ये 2021च्या त्यांचा विजय झाल्यानंतर फक्त 2.5 ते 3 वर्षे त्यांना काम करायला मिळालं आणि गेली 3 वर्षामध्ये 3,000 कोटीची विकास कामं हे त्यांना त्या ठिकाणी करता आली आणि तालुक्यानं आणि पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्यानं त्यांच्या विकास कामाचा निधी नुसता नाही तर कामं करून दाखवलेले. आणि सुदैवानं प्रसाद मालक परिचारक यांच्या सहकार्यानं त्यांचा सोबत आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं त्यांचा विजय. समोर आता कोणकोणते उमेदवार आहेत? समोर आता भगीरथ भालके काँग्रेसकडून आहेत आणि अनिलदादा सावंत हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत. BJPला कसं आहे वातावरण? BJPला अतिशय चांगलं आहे. मी सांगितलं की समाधानदादाची विकास कामं आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादानं प्रशांत परिचारक. लाडकी बहीणचा काय इफेक्ट होईल का निवडणुकीवर? 100% होणार. 100%. महिलांमध्ये 100% होणार. आणि विजयासाठी फक्त 5% मताची गरज होती. लोकसभेचं गणित जर माहिती असेल तर त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मतं यावेळेला निश्चितपणे घेतो. लाडकी बहीण असेल किंवा 7.5 HP पर्यंतच्या शेती पंपाचं वीज बिल माफ असेल आणि इथून पुढं त्यांना मिळणारा मोफत वीज असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करता 100% हा विजय निश्चित. काय नाव आहे? नागेश डोंगरे. काय वातावरण? 1 नंबर आहे भाजपसाठी. बरं. भाजपच का? बरेच पर्याय आहेत आता लोकांना. कारण भाजपच्या माध्यमातून जो तालुक्यात आजपर्यंत जो निधी आलेला आहे तो केवळ देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच तो आलेला आहे. त्यामुळं भाजपच वातावरण आणि निवडून येऊ शकतो. तुम्ही पूर्ण वेळ राजकारणात आहे का काय व्यवसाय? व्यवसाय शेती माझा व्यवसाय. मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, काँग्रेस आहे, शिवसेनेचे 2 आहेत. मग भाजपच का? म्हणजे कशासाठी? कारण मंगळवेढा तालुक्यातला बरेच वर्ष गेले 30-40 वर्ष पाण्याचा प्रश्न होता, तो केवळ भाजपमुळे सुटू शकलेला आहे तालुक्यातला. आता सोलर पंप सारख्या योजना असू शेतकऱ्यासाठी केवळ भाजपनेच राबवलेल्या आहेत. दूध अनुदान संकल्पना आतापर्यंत 40-50 वर्षात कधी ती नव्हती, पहिल्यांदाच ती भाजपच्या काळात राबवली गेली. वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या आलेल्या आहेत. सन्मान निधी असू द्या, तो असू द्या, जेवढ्या काही शेतकऱ्यासाठी योजना आहेत
त्या भाजपनंच आणलेल्या आहेत. त्यामुळं भाजपला वातावरण चांगलं आहे आणि समाधानदादा निवडून येण्याची 100% शक्यता आहे. कुठून आला कुठून आला कुठला तालुका ते दक्षिण सोलापूर आहे. कोण आहे आता उमेदवार आपला? उमेदवार देशमुख सुभाष देशमुख सुभाष देशमुख काय वातावरण गावात? मुलगीला चांगलं आहे की सगळे काँग्रेसचा एरिया म्हणाले नाही तिकडे. नाही 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 चांगलं आहे. त्याचं मागं लावायला ते आपल्याला कोणाला करायचं त्याला करायचं असतं. बरं. मग यावेळेस बीजेपीचं वातावरण आहे. बीजेपीचं वातावरण आहे. कशामुळं काय केलं बीजेपीने? बीजेपी केले म्हणून ते डोळ्यावर आलं ना, सगळं केल्यावर म्हणून त्यासाठी तुमच्या गावाचा काय विकास झाला गेल्या 5-10 वर्षात? आता कोणा आम्हाला शेतकरी शेतीमध्ये असते ती गावात काय काय केलं ते मोठ्या लोकांना माहीत असतं. बदल झालाय का? पण बदल झाला म्हणूनच मागा लागली ती लोक. यावेळेला काय संधी कोणाला आहे? असं चांगलंच आहे. धन्यवाद. सिद्धेश्वर श्रीराम कोकरे, ब्रह्मपुरी, मंगळवेढा तालुका, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघामध्ये गाव असून येत्या विधानसभेमध्ये या गावातून भारतीय जनता पार्टीला लीड मिळणार आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कमळ चिन्हावर असलेले समाधानदादा अवताडे यांची पोझिशन अत्यंत चांगली आहे. मंगळवेढा तालुक्याच्या 24 गावाच्या जो दुष्काळाचा जो पाणी प्रश्न होता, त्या पाणी प्रश्नाचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी भूमिपूजन केलं आणि ह्या 950 कोटीच्या ह्या योजनेसाठी 110 कोटीचं टोकन आणि नंतर 75 कोटी असे निवेदन निघून कामाची सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक चांगलं वातावरण आहे. त्याचबरोबर अनेक अशी विकासाची 3500 कोटीपर्यंतची कामं हे मंगळवेढा तालुक्यात झाली असल्यामुळे मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा आहे. त्याबरोबर राष्ट्रवाद जर म्हटला तर 317 कलम असेल, देशातील अंतर्गत सुविधा सुरक्षता असेल, या सर्व बाबीमुळं सर्वसामान्य लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोदींच्या सभेसाठी ग्रामीण भागातनं लोक येत आहेत. नमस्कार, कुठून आलात? आम्ही आलो डिकसळवरून, मंगळवेढा तालुका. काय यावेळेला वातावरण चांगलं आहे. कुणाला? समाधानदादा अवताडे. कुणामुळं? फडणवीस साहेबांमुळं, मोदीमुळं, का भाजपमुळं, का स्वतःमुळं? भाजपमुळं आणि कार्यकर्ता पण स्वतः तसा चांगला आहे. बरं. सगळी सर्व कामं व्यवस्थित करते. तुमचं काय नाव? भैरू शिंदे. काय कामं केलीत भाजपने, अवताडे साहेबांनी? रस्ते बिस्ते सगळं चांगलं केलं त्याने. लाईटी दिले, त्या लाईट माफ केले. बरं. फरक पडतंय? भैया काय नाव आहे? अनुराज वाघमारे. काय बदल झालेत सोलापूर? बदल तर तसले झाले. काय 2-3 मुद्दे सांगे. एवढं आता मला पण एवढं माहित नाही. काका काय फरक पडला गावाकडं? इकडे द्या, इकडे द्या. काय फरक पडले सांगा. नाही सगळं येऊशी आहे. रस्ता व्यस्त चांगला आहे, सगळं येऊशी झालं. नाही, भाजपचे समर्थक म्हणल्यावर तुम्ही कौतुक करणारच की. नाही तसं आहे ना सगळं. काय बदल नेता झाला? चांगला आहे ना आपला कोण नेता. मोदी? हां नाही समाधानदादा. बर. फरक पडला का गावामध्ये? बरोबर आहे. काय झालं सांगा. कामं झाली ती कशाची? आपली ह्याची गावचा विकास झाला, सगळ्या गोष्टी. 2-3 मंडप आल्या चांगलं. बावीस गावाला पाणी प्यायलं नव्हतं, पाणी केलं. कुणी? बावीस गावामध्ये पाणी नव्हतं, पाणी केलं. फडणवीस साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाधानदादा अवताडेंनी सगळं कार्य व्यवस्थित केलेलं आहे. मोदींच्या सभेची उत्सुकता लोकांमध्ये दिसून येते. बहुतांश आता आम्हाला ग्रामीण भागात येणारे लोक भेटतात. समोर पण काही एक ग्रुप आहे, त्यांना विचारूया थोडंसं कुठून आलेत, काय आलेत, कशासाठी आलेत. काका इकडे या जरा. काका राम राम. हे कुणी दिलेत शेले का तुम्ही आणले स्वतः? बीजेपी. मग तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते? बीजेपीचे कार्यकर्ते आम्ही. का पाठवलेत? नाही कार्यकर्ते गर्दी करायला? नाही बीजेपीचे कार्यकर्ते. जनरली आम्हाला असं दिसतं पत्रकार वगैरे. पंढरपूर. कोण आहे उमेदवार? समाधान अवताडे. काय नाव आहे? समाधान महादेव अवताडे. तुमचं नाव? श्रीरंग नामदेव नवले. उमेदवाराचं नाव एकदम पाठ झालं. एकदम कशामुळं? काय केलंय? काय केलं कशाला? त्यांनी असं काय केलं आमचं ज्याच्यामुळे कामकाज कोणासाठी? गावाचा विकास केला भरपूर त्यांनी. ते काय फरक पडलाय? काय सुधारणा जास्त केली गावाला. पूर्वी नव्हतं पण ह्यांनी रस्ते केलं रस्ते असं. केलं, मंदिर दिलं, सभा मंडप घेतलं. आता कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणल्यावर करणारच की हो. मग आता ते आपला कामाचाच माणूस आहे तो. बर. हो, काम भरपूर कामं केलेली आहे ती त्यांनी सध्याला.
आता त्यांच्या समोर उमेदवार पक्की मोठी दिली हे काही दिकून नाही, पक्की नाही, ती काय नाही. भालकी आहे दिसते बालकीनं 11 वर्षात काहीच काम केलेलं नाही. 2.5 वर्षात त्यांच्या पोराला संधी दिलीच नाही तुम्ही. नाही 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 का असला मोठा कारखाना त्यांच्या घालवला आणि येत नाही. आता काय होणार आहे? त्यामुळे अवथाडेच आहे. सभेसाठी आलो. कोण आहे उमेदवार तुमचा? राजेंद्र राऊत. काय लोक ओरडा लागले त्यांच्या नावानं. त्याच्यासारखा विकास महाराष्ट्रात एका आमदारानं करून दाखवलेला नाही. किती चर्चा, काय मारामारी केली, कोणी काहीच नाही. खरी दहशत तर दिलीप सोपल साहेबाची होती. आता दहशत बिशत काय नाही. दहशत के 20 साल संपवले आमदार राजेंद्र राऊत यांनी. आम्हाला पुन्हा संधी आहे. 100% येणार निवडून. शिवसेनेमुळे का भाजपमुळे? शिवसेना भाजप दोन्ही एकच आहे. शिंदे महायुतीचे उमेदवार आहेत. महायुतीचे उमेदवार आहेत ना, त्याच्यामुळे महायुतीवाले सपोर्ट करायला 100% सगळे एकत्रच आहेत. बीजेपीचे का शिवसेनेचे? आम्ही शिवसेनेचे. शिंदे साहेब राऊत साहेबाचे नाही, आम्ही मूळ शिवसेनेचेच आहेत. शिंदे साहेबाच्या माग. हा 100% एक नंबर चांगला. मुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी मिळेल पुन्हा? शिंदे साहेबच व्हावे. शिवसेनेचे म्हटल्यावर आमचं सगळं गणित जुळणार का? जुळणार ना 100%. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार. फडणवीस साहेब आहेत रेस मध्ये. असू द्या ना, येऊ दे. काय शेवटी ते वरिष्ठ लोक ठरवतील बसून एकत्र. पण महायुतीचं सरकार येणार निश्चितपणे. काय बदल झालेत गावाकडे? गावाकडे काय बदल झालेत? भरपूर बदल झाले. पूर्ण तालुक्याचा एकदम विकास झालाय. उजनीचं पाणी बारशे यायला लागलंय. रस्ते वगैरे एकदम कॉन्क्रीटचे 1 नंबरचे रस्ते आहेत. तुम्ही भाजपवाले शिवसेनेवाले म्हणल्यावर कौतुक करणारच की. अहो कौतुक करायसारखं काम केलंय म्हणून कौतुक करतो. हो. लोक बोंबलतात कसे? काय बोंबलत नाही. ती कुणी बोंबलत नाही. आम्हाला 2-4 व्हिडिओ आले म्हणून ती विरोधक बोंबलत आहे नाही. विरोधकाचं कामच आहे टीका करायचं. विरोधकाच्या बाहेर निघला. सोपल साहेब एवढं किवळून का बोलतोय? काय ते आता ताकदच राहील नाही तर किवळून बोलणार नाही तर काय करणार? त्यांचं झालेलं आहे वय. एक भावनिक आवाहन करून शेवटच्या निवडणूक ती करणारच आहेत. भावनिक आव्हान ते करणार. सोपल साहेबाच्या ठिकाणी दुसरा उमेदवार असता तर अवघड झालं असतं का? अजिबातच नाही. आम्ही मतदान करतोय फक्त विकासाचे. विकास झाला वार्षी तालुक्याचा. राजाभाऊ राऊत यांची हॅट्रिक आता नक्की आहे यावेळेला. 3ऱ्यांदा राजाभाऊ राऊत विधानसभेत पोहोचणार. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।